अगदी बरोबर. आणि त्याच्याकरता मी ती हिंदी टर्म वापरली आहे, हम तो मरेंगे सनम तुमको भी साथ में लेके डुबेंगे. तोच प्रकार इथे दिसत आहे. आणि अलका लांबा अगदी एक प्रकारे त्यांचं डिफीट झालेलं आहे. पण तुम्ही पाहिलत का प्रसन्न, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हो. आणि तो आनंद असा होता की आम्हाला माहितीच होतं की आम्ही जाणार आहोत. पण खरंय, आपला पण डुबवलं. हा, तुम्हाला पण डुबवलं. आणि 29ला आम्ही बघून घेऊ, हा. 30ला आम्ही बघून घेऊ, अशा प्रकारची ते पुढे फक्त भाजप आणि काँग्रेस असेल, हे मध्ये आलेली 12 वर्ष नसतील, तशा प्रकारचा तो आनंद दिसत होता. पुन्हा एकदा जाऊयात, आपल्यासोबत मान्यवर आहेत आता आहेत काकासाहेब कुलकर्णी काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी. काकासाहेब कुलकर्णी, काय तुमचं म्हणजे सांत्वन करावं सत्तेत जागाही न मिळण्याबद्दल, का तुमचा सगळ्यात मोठा शत्रू राजकीय विरोधक आता दिल्लीतून पराभूत झालेला आहे, यासाठी तुमचं अभिनंदन करायचं काकासाहेब कुलकर्णी? निश्चितपणे आपण जर बघितलं तर पहिल्यांदा ह्या निकालावरती चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण का कमी निकाल लागला, का आमची सीट निवडून आले नाही, किंवा का मागं पडतायत, या सगळ्या गोष्टीवरती खऱ्या अर्थानं चिंतन करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष हा लोकशाहीमध्ये स्वतः निवडून येण्यासाठी सामोरा जातो. तो कोणाला संपवण्यासाठी किंवा कोणाला काय हे करण्यासाठी जात नाही. प्रत्येक जण स्वतः निवडून यावं, स्वतः सत्तेमध्ये बसावं, या एकमात्र कारणामुळे तो निवडणुकीला सामोरं जात असतो. त्यामुळे निश्चितपणे आम आदमी पार्टीची ज्या पद्धतीने पिछाड झाली त्याच्यामध्ये आनंद होण्यासारखं काही नाही. परंतु ज्या पद्धतीने आमचं दुःख झालं, ज्या पद्धतीने आमची पिछाड झाली, याबद्दल आम्ही आत्मचिंतन करणं हे गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटेल. मी विनायक आंबेकरांकडे जातो. भाजपचे विनायक आंबेकर आपल्यासोबत आहेत. विनायक आंबेकरजी, तुमचं अभिनंदन. तुमच्या पक्षाची सत्ता येते दिल्लीमध्ये आणि बहुमतासह येते. पण त्याच वेळी आपने एक जो प्रेसिडेंस बनवून टाकला, त्यांना सलग 3ही निवडणुकांमध्ये गेल्या खेपेच्या 60च्या पुढच्या जागा मिळाल्या होत्या. पहिली एकदम सुरुवातीचा आकडा सोडून द्या, तो 35 होता आणि 32 होता आणि त्यांना काँग्रेसची मदत घ्यावी लागली होती. पण त्यानंतर 60च्या पुढचा आकडा त्यांना मिळाला होता. तुमचा विजय आहेच आहे, पण आपला दिल्लीकरांनी पूर्ण नाकारलेला नाही. तुम्ही या निकालाकडे कसं पाहता? या निकालाकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरचा मतदारांनी दाखवलेला विश्वास हा पहिलं महत्त्वाचं कारण आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आप ही दिल्लीकरांसाठी आपदा ठरलेली आहे आणि मोदी की गॅरंटी अशी त्यांनी दिल्लीकरांना दिली की ज्यामध्ये दिल्लीकरांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमचं डबल इंजिन सरकार आणा असं आव्हान त्यांनी केलं. त्याला दिल्लीच्या जनतेने चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. दुसरा एक मुद्दा प्रसन्नजी मला असं मांडायचं आहे हो. की आपण पाहतो तर आप असेल, काँग्रेस असेल, हे लोक अतिशय टोकाचं नकारात्मक राजकारण करतात. आपचे जे अरविंद केजरीवाल आहेत ते इंडिया अगेन्स्ट करप्शन मधून त्या चळवळीतून पुढे आले, परंतु त्यांनी कुठल्याही नेत्याला सोडलं नाही. मग ते काँग्रेसचे असो, भाजपचे असो, अन्य असो, सगळ्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि जवळपास 60% केसमध्ये माफी मागून ते कोर्टासमोर सुटले. तर या प्रकारची जी विखारी टीका करण्याची जी पद्धत आहे, नरेंद्र मोदींच्या शिक्षणाबद्दल त्यांनी ज्या पद्धतीने टोकाचा विखारी प्रचार केला, म्हणजे खरं तर आपण सांगता त्याप्रमाणे जनतेने त्यांना मोठ्या प्रमाणावर बहुमताने निवडून दिलं होतं. त्यामुळे जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देणं आवश्यक असताना नरेंद्र मोदींच्या मागे लागले होते, अमितजींच्या मागे लागले होते. तीच जी केस आहे ती राहुल गांधींची बघा. राहुल गांधी ज्या वेळेला राज्यात निवडणुका होतात कुठल्याही, तिथे जाऊन भरमसाठ आश्वासनं देतात. त्या राज्यात जर सत्ता आली तर त्या आश्वासनांचा फॉलोअप करण्यासाठी राहुल गांधी कधी गेलेत, तिथे मीटिंग घेतली, त्या स्कीमचा त्यांनी आढावा घेतलाय, असं आपण कधी पाहिलं का? नाही. कुठल्याही प्रकारची बडबड करायची, टोकाची बडबड करायची, लोकांवर विखारी टीका करायची, असा या नेत्यांचा प्रघात आहे. ही जी नकारात्मकता आहे ती दिल्लीच्या मतदारांनी, त्याच्या आधी हरियाणाच्या आणि महाराष्ट्राच्या मतदारांनी साफ नाकारलेली आहे. याच्या उलट तुम्ही नरेंद्र मोदींकडे पहा, कुठल्याही टीकेला ते उत्तर देत बसत नाहीत. या उलट तुम्ही देवेंद्रजींकडे पहा, एवढी टोकाची टीका करूनही ते कधी त्यांच्या नादाला लागत नाहीत. आपला कार्यक्रम, आपला अजेंडा, आपलं व्हिजन हे प्रत्यक्षात आणण्यासाठी ते 24/7 पॉझिटिव्हली काम करत असतात. हाच फरक जनतेने ओळखलेला आहे आणि त्याचाच हा निकाल आहे असं मला वाटतं. तुमचं पुन्हा अभिनंदन आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आपच्या टीकेकडे कधी लक्ष दिलं नाही आणि आम्ही कार्यरत राहिलो. आता दिल्लीमध्ये भाजप काय करणार, आधीच्या योजना कायम ठेवणार का, नव्या योजना ज्या त्यांनी दावा केला? प्रियंका गांधी बोलत आहेत, ऐकूया.
माध्यमांशी न बोलताच प्रियंका गांधी जात आहेत. दरम्यान आपण पाहूयात 15 महिन्यातील निवडणुकात 14 पैकी 9 राज्यात भाजपला यश मिळालेलं पाहायला मिळते. गेल्या 15 महिन्यात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, त्यानंतर हरियाणा अशा अनेक निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालेले. 14 पैकी 9 राज्यात, 5 राज्यात भाजपनं नव्यानं सत्ता मिळवली. राजस्थान, छत्तीसगड, ओरिसा, दिल्लीत भाजपला यश मिळालं. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसमच्या साथीनं भाजप सत्तेवर आहे. महाराष्ट्रातली सत्ता भाजपनं नव्या निवडणुकीत पुन्हा मिळवली आणि बहुमतासह मिळवली. त्यांच्या पक्षाच्या जागाही वाढल्या. या अर्थानं भाजपचा हा विजयी रथ सध्या तरी देशात जोरदार घौडदौड करतोय. काकासाहेब कुलकर्णींकडनं मी जातो. मगाशी आंबेडकरांकडे सुद्धा गेलो होतो. बोलण्यासाठी आपण माइंडकरांकडे येऊयात. माइंडकर, मगाशी आपण बोलत होतो या सगळ्याचा अर्थ आता कसा काढायचा. माफ करा, मी विजय कुमारांना विसरलो होतो. मी कुमारांकडे सुद्धा जातो आणि मग माइंडकर तुमच्याकडे येतो. कुंभारजी, दिल्लीतल्या निकालाचे तुमच्यासाठीचे अन्वय अर्थ आणि भाजपचा उत्तर भारतामध्ये दबदबा कायम आहे. आप एक पर्याय म्हणून उभा राहायचा प्रयत्न करत होता काँग्रेसच्या ऐवजी, तसं होताना दिसत नाही. पुन्हा एकदा आठवण झाल्याबद्दल प्रसन्नजी आभार आपले. आपण एवढ्या लवकर विसरू नका, अजून बरंच काही व्हायचं आहे. सतत कुणीही निवडून येऊ शकत नाही, कुणी ताम्रपट घेऊन येत नाही, कधी ना कधी पराभव असतो. परंतु एक गोष्ट या निकालाने आणि या सगळ्या प्रकाराने सिद्ध झाली की आपचा जो सिलेबस होता त्याच्यावर चालायला आपने सगळ्यांना भाग पाडलेला आहे. बरं, दिल्लीमध्ये जे काही मिळाले त्याच्यामध्ये आपने जे दिले, आप सरकारने जे दिलं त्या सगळ्या योजना आम्ही चालू ठेवू, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त देऊ असं त्यांनी सांगितलं. एक मान्य आहे की काही अंशी पूर्णपणे नाकारलं नसलं तरी लोकांनी आपला निर्णय दिलेला आहे. परंतु जो निर्णय दिलाय, जे काही 28-30 जागा असतील त्याच्या आधारावर सुद्धा आपचा जो अजेंडा होता, आपचा जो सिलेबस होता तो भाजपकडून किंवा येणाऱ्या सरकारकडून पूर्ण करून घ्यायचा आम आदमी पक्ष प्रयत्न करणे, याच्यात कुठलीही शंका नाही. दुसरी गोष्ट याच्यातली महत्वाची अशी होती की ज्या पद्धतीची निवडणूक लढवली गेली, म्हणजे आजही पहा फॉर्म 17C अजूनही निवडणूक आयोगाने वेबसाईटवर टाकलेला नाही, तो आम आदमी पक्षाने टाकला. जे महाराष्ट्रात, हरियाणात घडलं तेच दिल्लीमध्ये घडतंय. ज्या पद्धतीने आम आदमीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, ज्या पद्धतीने तिथे पैसे वाटले गेले, मी म्हणत नाही की त्या सगळ्याला ती जनता भुलली, परंतु जो सिलेबस आहे त्याला अजून जनता भुललेली आहे. फक्त त्याच्यापेक्षा कोणी जास्त जर काही देतो असं म्हटलं तर त्याला जनतेने थोडासा पाठिंबा दिलाय असं या क्षणाला म्हणता येईल. मी आता माइंडकरांकडे येतो. माइंडकरजी, आपण काही प्रमुख मुद्दे घेतोय. एक, भाजपचा हा विजय रथ, मगाशी आपण आकडेवारी पाहिली, 14 पैकी 9 निवडणुकांमध्ये त्यांचा विजय मिळवलेला आहे. आणि आम आदमी पार्टीची आणि काँग्रेसची इंडिया आघाडीचं काय होणार, या सेक्युलर स्पेसमधला जो काँग्रेसचा वाटेकरू होत होता आणि काँग्रेसला असा आनंद होणं की चला आम आदमी पार्टी तरी गेली एकदाची सत्तेत, तर या सगळ्याचा ताळेबंद कसा मांडता तुम्ही? बघा, पहिली गोष्ट आपण एक मान्य केलं पाहिजे की आता एकदम द्विपक्षीय जरी नाही तरी सुद्धा या देशातले 1992 1996 पासूनच असं म्हटलं पाहिजे, देशात केवळ 2 प्रमुख पक्ष आहेत. आणि मध्ये 2014 आणि 2019च्या काळात काँग्रेसची मोठ्या प्रमाणात झालेली पिछेहाट 24ला त्यांनी भरून काढली. आणि आज केवळ 2 पक्ष आहेत बायपोलर, एक तर भाजप किंवा काँग्रेस. आणि बाबरी मशीद डिमॉलिशनच्या नंतर ज्या वेगाने भाजप पुढे गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्यांना गोधरा कांडानंतर हिंदूंचे मसीहा म्हटलं जातं, अशा नरेंद्र मोदींकडे जेव्हा भाजपची सूत्र 2014ला आली, त्यानंतरची जी भाजपची घोडदौड आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून जे आता तुम्ही अनालिसिस सांगितलं की किती 15 पैकी 9 राज्यात, बरोबर आहे, 14 पैकी की 15 पैकी 9 राज्यात जी काही आहे,
तो सगळं या बाबरी डिमॉलिशन आणि गोधरा आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी मसीहा, हिंदू मसीहा यामुळे आहे. याच्यामध्ये जर कोणाला असं म्हणायचं असेल की भाजप फार चांगलं काम करत आहे, आमचे पण मग कार्यकर्ते, माइंडकरजी मग लोकसभा इलेक्शनच्या नंतर जी सगळ्यात आलोचना सुरू झाली होती, समीक्षा सुरू झाली होती की बघा तुम्हाला अयोध्येमध्ये सुद्धा सीट नाही मिळवता आली, बघा तुम्हाला पूर्ण बहुमताचा आकडा 300 पारचा होता, तुम्हाला 250 पण स्वतःच्या बळावर गाठता आले नाहीत. मग एकीकडे ते विश्लेषण आणि आता एक 6 महिन्यामध्ये झालेल्या दिल्लीच्या निवडणुका, मग जनता आणि विशेषतः उत्तर पट्ट्यातली जनता ही भाजपच्या बाजूने आहे की नाही? आतापर्यंत असं बघायला मिळायचं की दिल्लीतल्या सगळ्या लोकसभेच्या जागा भाजपच्या आणि विधानसभेच्या सगळ्या आम आदमी पार्टीकडे. मग नेमकं काय बदलतं? नाही आता त्यात बदल झालेला आहे. पहिली गोष्ट, अच्छा. आता एवढं मान्य केलं पाहिजे की ते त्या विधानसभेच्या आपला आणि लोकसभेच्या भाजपला हो. असं दिसलेलं नाही आणि तसं दिसणारही नाही. बरं. आणि जर आपला तशी आपल्याला ती स्पेस ठेवायची असेल तर आपला सरळ शब्दात बऱ्याच प्रमाणात काँग्रेसची लाईन टो करायला लागेल. आता एक संजय राऊतांनी सुद्धा काँग्रेसला सल्ला दिलेला आहे, काश्मीरमधून अब्दुल्लांनी सुद्धा एक काँग्रेसला सल्ला दिलेला आहे. माझा प्रश्न साधा असा आहे की अब्दुल्ला मुफ्ती मेहबूबा मुफ्ती बरोबर अलायन्स करतील का? नाही. याचं कारण ते म्हणतील की नाही आम्ही त्यांच्याहून आमची स्पेस मोठी आहे. तोच एक प्रकार तेच एक प्रकारचं राजकारण काँग्रेसनी दिल्लीमध्ये केलं की तुम्ही आमची 4 जागी स्पेस घालवली म्हणून आम्ही तुम्हाला इथून अनसीट करवतो. याच्या पलीकडे काही नाही. पण याचं उत्तर अर्थात अब्दुल्ला इथे नाहीयेत, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. थोडंसं माझं कंटिन्यू करतो. मगाशी भाजपचे प्रवक्ते बोलत असताना ते टीकेला ना नरेंद्र मोदी उत्तर देत ना देवेंद्र उत्तर देत असं एक विधान केलं. मला त्यांना एक साधा प्रश्न विचारायचा, तुम्ही टीकेला नक्की उत्तर देता का? कारण लोकसभेमध्ये काय कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीबद्दल आपल्या पंतप्रधानांनी एकही विधान केलेलं नव्हतं. पत्रकारांशी 10-11 वर्षात आम्ही बोललेलोच नाही असं भूषण मानणारे देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही कशाला भूषण मानायचं हा तुमचा प्रश्न आहे. पण याला तुम्ही जर का मानत असाल तर ठीक आहे, तुमचा विजय 27 वर्षानंतर झालेला आहे. पण काही बेसिक प्रश्नांची उत्तरं अगदी एज्युकेशन पासून, म्हणजे मग तुम्ही असा आरोप केला की अरविंद केजरीवालांनी त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न असा आहे, अनेकांनी विचारलेला आहे की एंटायर पॉलिटिकल सायन्स या नावाचा विषय आहे का? त्याच्यामुळे आपण जरा पूर्ण माहिती पर दिलत याच्याबद्दलचे डिटेल्स तर आम्हालाही जरा बरं वाटेल की हा एंटायर पॉलिटिकल सायन्स नावाचा विषय आहे. मी त्यासाठी जातो बाकीच्यांकडे. मी पहिल्यांदा जातो विजय कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा. विजय कुमारजी, मगाशी काँग्रेसच्या अलका लांबा बोलत होत्या की दिल्ली का जिसने नुकसान किया उसका नुकसान होना जरुरी था. म्हणजे काँग्रेसचा भाजप आला वगैरे सोडून द्या, आम आदमी पार्टी हरला याकडे त्यांचा कटाक्ष होता. याकडे तुम्ही कसं पाहता? सांगावं की आम आदमी पक्षाने काय नुकसान केलं? म्हणजे लोकांना चांगलं शिक्षण दिलं हे नुकसान आहे, लोकांना चांगलं आरोग्य सुविधा दिलं हे नुकसान आहे, लोकांना पाणी दिलं हे नुकसान आहे, की गरिबांना मोफत वीज दिली हे नुकसान आहे? काय नुकसान नेमकं काय? नुकसानीची अलका लांबा आणि काँग्रेसची भाषा काय आहे? म्हणजे लोकांना जे हवं आहे, ज्याच्यासाठी आपण सत्तेत आलो असतो किंवा यायचं असतं ते जर लोकांना दिलं आणि त्याला जर काँग्रेस पक्ष किंवा अलका लांबा, मी काँग्रेस पक्षाबद्दल बोलणार नाही, हे अलका लांबांचं कदाचित जुनं काहीतरी वैमनस्य त्याच्यातून प्रतीत होत असेल, परंतु असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. यातून त्यांची मानसिकता दिसून येते. जो पक्ष केवळ आणि एक लक्षात घ्या, हे सगळं आम आदमी पक्षाने कधी दिलंय तर बजेट पॉझिटिव्ह असताना, बजेट लाभाचं असताना, बाकीच्या ठिकाणी जे दिलं जात आहे ते कर्ज काढून दिलं जात आहे. हा फरक लक्षात लोकांच्या यायला थोडासा वेळ लागेल, परंतु ठीक आहे, आता येणाऱ्या काही काळामध्ये तो फरकही लक्षात येईल. त्या दृष्टीने आम्ही समाधानी आहोत. परंतु अलका लांबा यांचा मात्र या वाक्यासाठी आम आदमी पक्षाने दिल्ली सरकारचं नुकसान केलं, दिल्लीतल्या जनतेचं नुकसान केलं, याचा निषेध करावा तेवढा कमी. काकासाहेब कुलकर्णी याकडे हाच मुद्दा घेऊन जायचे. काकासाहेब कुलकर्णीची ही जी प्रतिक्रिया मी मगाशी विवेक कुंभारांना पण मी विचारली की भाजप आल्याचा काही नाही, पण आम आदमी पार्टी मागे पडला याचा आनंद काँग्रेसला होताना आम्हाला बघायला मिळतोय. हा कोणता आनंद आहे? इंडिया आघाडीतला तुमचा घटक पक्ष राहिलेला आहे. महाराष्ट्रात आम आदमी पार्टीने हे दिले नव्हते, कॅन्डिडेट दिले नव्हते, पण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी हरली आहे तर मात्र आनंद आहे. ही कुठली आघाडी आहे? हा कुठला इंडिया आघाडीचा मुद्दा आहे? नाही, मुळात एक लक्षात घ्या, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीला कोणताही पक्ष सामोरं जात असताना तो स्वतः निवडून येण्यासाठी सामोरं जातो.
त्यामुळे निश्चितपणे काँग्रेस सुद्धा या निवडणुकीमध्ये स्वतः निवडून येण्यासाठी सत्तेमध्ये बसण्यासाठी सामोरे गेलेली होती. प्रत्येक पक्ष त्यासाठी सामोरे जातात, त्याचाच एक पार्ट हा काँग्रेस आहे. त्यामुळे निश्चितपणे आम आदमी हारली आणि त्याचा आनंद काँग्रेसला झाला असं काही राजकारणात होत नसतं. निश्चितपणे आम्ही आमचा फोकस दिल्लीच्या विकासासाठी, दिल्लीचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि दिल्लीमध्ये आम्ही कशा पद्धतीने निवडून येऊ यासाठी आम्ही दिल्लीची निवडणूक ही लढवलेली होती. त्यामुळे निश्चितपणे आम आदमी पार्टी हरल्याचा आनंद होण्याचं काही कारण नाही. त्यामुळं ज्या पद्धतीने आजचे निकाल हे दिसत आहेत यावर या पुढच्या काळामध्ये काँग्रेस कशी प्रगती करेल यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये आत्मचिंतन करू. त्यामुळं निश्चितपणे हा आनंद आम्हाला झालेला नाही. त्यामुळं निश्चितपणे ज्या पद्धतीने भाजपचे नेते किंवा इतर लोक जे पद्धतीने हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत हा निश्चितपणे चुकीचा आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा आनंद नसून एक प्रकारे आम्हाला दुःख झालंय की आम्ही का या मागे पडलेलो आहोत, मतं का कमी पडलेली आहेत यासाठी आम्ही आज आजच्या पद्धतीने आम्ही आज चिंतित आहोत. ठीक आहे, आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात आतापर्यंतच्या निकालाचा ट्रेंड कसा राहिलाय, कल कसा राहिलेला आहे ग्राफिक्सद्वारे. नोव्हेंबर 2023 मध्य प्रदेश भाजप विजयी झाला होता. याच वर्षामध्ये राजस्थानमध्ये सुद्धा भाजप विजयी झाला. त्यानंतर छत्तीसगडमध्ये सुद्धा भाजप विजयी झाला होता. तेलंगणामध्ये विजय जरी नव्हता तरी सुद्धा जागा वाढल्या होत्या. काँग्रेस विजयी झालं होतं, काँग्रेस नोव्हेंबर 2023 मध्ये, आणि इथे भाजपच्या जागा वाढल्या होत्या. त्याचप्रमाणे मिझोराम आणि इथं पीपल्स मुवमेंट विजयी झाली होती, झोरम पीपल्स मुवमेंट. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा विजयी झाला एप्रिल 2024. याशिवाय सिक्कीम, इथे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा विजयी झाला होता. मे 2024 मध्ये आंध्र प्रदेश एनडीए विजयी झाली होती. चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री तिथे. मे 2024 ओरिसा भाजप विजयी झाला आणि पहिल्यांदा भाजपचं सरकार ओडिशात आलं. सप्टेंबर 2024 जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स विजयी झालं आहे. तर सप्टेंबर 2024 मध्ये हरियाणामध्ये भाजपनं धक्कादायक विजयाची नोंद केली. नोव्हेंबर 2024 महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपा विजयी झाला आणि भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाले. तर नोव्हेंबर 2024 मध्ये झारखंड इथं इंडिया आघाडी विजयी झाली. तर अशा प्रकारे हा निकालाचा कल पाहता गेल्या 1.5 वर्षामध्ये भाजपचा स्ट्राईक रेट राज्यांच्या बाबतीत सर्वाधिक राहिलेला आहे आणि त्यामध्ये आता दिल्लीची भर.